तर मंडळी नमस्कार, स्वागत असा सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत। आणि मी आता असं आमच्या गड नदीत। तर आता आम्ही हैसर घातलो कांड्यावर आणि आज मासे खावचो आमचो विचार झालेलो असा पार्टी करूची असा मासे आणि खुबे राजू वाटले आणि किरण घाट। तर आता आम्ही गड नदीत घातलो कांडाळ किती मारायची काय म्हणतात ते का मासे गावले आमका खूप झाले काय आमका माहिती नाही मारबीर काय तो आमका माहिती नाही आमका सारापुरते मासे गावले पुरे। तर आपल्या बरोबर आज असत किरण गाग राजू वाटले आणि मयूर वाटले खुबे करतो असत। आता मी मस्त की बसले पडतळीर आणि हे आमचे मयूर वाटले मासे आणि खुबे काय गावात आम्ही आज धरतलो आणि मस्त गेला सार करतलो तिकला खुबे गावले तर तिकला करतलो आणि मासे गावले तर सार करतलो। हो किरण गागा गावलो खूप किरण गागाने खुबा काढलेला आहे शोधून बरोबर एक खूप गावलो आणि साईज मस्त आहे की मोठी असा असले 22 गाव गावले आमका पुरे आम्ही 4 जण असो आणि बरेच जण येतले। अरे वा दोन गावले खुबे आता वाय असो खुबे शोधतोय आणि मग कांडा माशांका पिटाळू होय ना धोडे मारवायचे माशांका पिटाळू होय वस्तून घालसून असे पिटाळू होय। तर बघूया आपल्या मासे किती गावतात आणि मयूर वाटल्यांका बारको खूप गावलेलो छोटस हरकत नाही चला आपल्या तर आपल्या बघूया खुबे किती गावतात आणि मासे किती गावतात ते आणि गावलात तर मस्त सार किंवा तिकला करूया। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। किरण घाग बघा कसो खुबे सत्ता असा आणि इकडे मयूर वाटले आहेत आणि राजू वाटले बघूया कुठे आहेत ते जाताना बा सावकाश जाऊ खाया बघा राजू वाटले ना मस्त की चिकनचा जेवण भारी करतात आणि मासे विषय भारी रांधतात। आज राजू वाटले यांच्या आजचा खावचा असा बघूया मासे गावले तर मस्त खाऊया। ही अशी आम्ही घातलो कांडा ह्या बघ काहीतरी पांढरा दिसता रे ए फोको रे फोको हे बघ या काहीतरी गावला कांडाळीत काळुंदार बरे साईज बघूया केवढी आणि मयूर वाटल्याने खुबे आणले नाही बघूया काळुंदार आहे सोडवचा काम भारी असतं ना नाही तर आडाकात कांडाळ फाटता नाही। एक गावला आमका काळुंदार मस्त आहे की सारा पुरत्या मासे गावतले एक बेल गावला 4-5 मासे गावले आमका हा मस्त। पुढच्या पण नदीत जायचा म्हटलं ना तर त्या नदीची थोडीफार माहिती होईल त्याच्यामुळे आम्ही जास्त खोलात जायच नाही आणि आमका काय जास्त असा पेवा घेत नाही पण भीती वाटतं आमका राजू वाटलं बघा कशा पेवतोच मजाच काय वेगळी असा बरंचस गरम वाढलेलो असा कडक ऊन लागता कडक आणि ही मजाच काय वेगळी असो नदीत पेवाची। बेल गावला एक कडकडीत असा ऊन लागता पण मस्त की नदीत असे पेवलं की ना एकदम वातावरण भारीच वाटलं एकदम मन प्रसन्न झालेला असा। मासे आमका थोडेसे गावले असत आणि एकदा परत तिकडे जरा पुढे टाकतो कांडाळ एकदम भारीच वाटला। आता मी इला सुकड एक ते 3 जण असत अजून बघतात मासे किती गावतात ते। अग्निदेवता प्रसन्न झालेली असा आणि इकडे असा आमची घरण राजू वाटले। आता आम्ही टोपाक ना माती लावलो माती म्हणजे काय थामान ना थामान म्हणजे टोप काळं होत नाही कन दुपलो आता घासूक बरो असं काहीतरी आणि लाकडांची काय आमका कमी नाही लाकडाकडे भरपूर असत। आता आमचा आदान कडलेला असा ना आणि हे पडले तांदूळ फोडणी तरतडली कढीपत्ता पडलेलो असा आपला पडला वाटाप हे सुकी मिरची आणि खोबरा बघतो ना वाटाप जरा जाड झाला असा रे काय नाही हरकत नाही माशावरचा लाईट नाही होती जास्त पातळ करू नकोस ह्या का जरा उकळी दिली ना का नंतर आपले मासे जाग पडतं रे जास्त पातळ करू नको आपुरे
आणि ह्यो पडलो थोडस ए मसालो बरे पुरे पुरे मसालो अरे माफ झालो मसालो छा अरे चिकन करूचा नाही मासे करूचे बाबा अरे बाबा ह्यो आम्ही एका घालतो अरे माशांका घालतो माशांचा स्पेशल मसाला होता टाक सगळी पिशी तू स्पेशल मच्छी मसालो ना आमच्या घराकडलो होतो हा वास बरोबर आहे तर तू अरे बाबा मच्छी मिक्स अरे तू माशांचा मसाला स्पेशल हा जास्त पाणी घालू नको ना तू बस झाला तेवढा आता एका उकाळविलो का मासे टाकायचे उतूर ना आता ही पडली कोकमा कोकमा म्हणजे आमचुला जास्त घालू नको तांबडो त्याला ह्या पडला आपला चवीपुरता मीठ आता एका उकाळविलो का मासे टाकायचे ना उतूर हा आता एक उकाळविलो का मासे टाकायचे आणि त्याच्यानंतर एक उकाळविलो का परत जेवूक बसला आम्ही माशांचा सार तयार होता थोड्या वेळात कोथंबीर आणि तिरपळा ना कोथंबीर आणि तिरपळा पडली आता ही तिरपळा म्हणजे थोडं वास येतो ना वेगळं मस्त आहे की मासे काय आमका जास्त गावलेले नाही धाय गत अधिक ना धाय गत आणि खुबे खुबे काय खुबे घरात मास्टा काढलेली आहेत मस्त मासे आणि खुबे असा मिश्र केलेला असा आता सार आणि मस्त की आता हे पडले शिजाक आता ढवळूचा नाही ना ढवळू काय जास्त ढवळता नाही ना 10 मिनिटात आपला शिजताला माशाचा सार मस्त की उकळी इलेली असा आणि आपले मस्त की मासे शिजलेले असतात म्हणजे माशाचा सार राजू आटले यांच्या हातचा तिकला मस्त की झणझणीत आपण जंगलात जेवण करतो त्या जंगलच्या अधिकाऱ्याक बाहेर काढून ठेवायचं अशी आमची एक पद्धत असा त्याच्यामुळं पहिल्या जागेवाल्याक आम्ही जेवणाच्या आधी थोडंसं भात आधी माशांचा आणि खुब्यांचा सार काढून ठेवलेला असा बाहेर पहिल्या जागेवाल्याक थोडंसं भात मस्त की माशाचा सार एक मळवा आणि ह्या काय ब्याल मस्त की जेवण झालेलं असं आपलं नमुन्याचं आला जेवण एक नंबर अप्रतिम भारी मागतात हा मस्तच मस्तच मस्त की झणझणीत असा झालेला असा मसालो होतो ना तो भारीच होतो माशाचा तिकला ना एकच नंबर झाला आणि आपण कसा माहिती नमुन्याचा झालेला आम्ही आता मंडळीत जेवतो आणि एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात असो आणि आम्ही जी चूल पेटवलो की ना आजूबाजू कसं पत्र्यावर होतो पण पत्र्याला आग लागा नाही याची आम्ही भरपूर अशी काळजी घेतलेली आणि आता आग आम्ही विझवलो त्यामुळे काय वनव पेटाचो नाही याची आम्ही भरपूर अशी काळजी घेतलेली असा आणि आता मस्त आम्ही जेवतो मजाच काय वेगळी असा सुंदर नमुन्याचा आता मंडळी जेवून घेतो पटापट तर मस्त की आता माशाचा सार आणि खुब्यांचा तिकला असा मिश्र करून मी खालो आणि थोडंसं भात आणि आग वगैरे आम्ही विझवलो आणि माशाचा तिकला ना पियान खावचो माका मोह आवरलो नाही तिकला पियान खातय माशाचा तिकला एकच नंबर झाला आणि बुचूर थोडेसे खुबे होते चवच काय भारी या मस्त की असा जेवलो आम्ही मस्त की निसर्गाच्या सानिध्यात नदी वैसर जवळच असा आणि अशा ठिकाणी जर तुम्ही पार्टी वगैरे करत असाल ना तर जेवण झाल्यावर आग पूर्णपणे विझवू होईया आणि विझाली का याची खात्री करू होई नाहीतर जर वनवं लागलं तर संपूर्ण जंगल पेटा शकता याची काळजी घ्यावा आणि कचरो जो असा प्लॅस्टिक तर कमी वापरा आम्ही काय प्लॅस्टिक असा काय आणूकच नाही होतं सगळा घराकडून वाटा वगैरे करून आणलेलो आणि पत्रावळी जेवत ना ते आता आम्ही एकटे करतो सगळ्यांनी तर आज मस्त आहे की आम्ही गडनदीतल्या माशांचा आणि खुब्यांचा केलं तिकला आणि आपण राजू आटले यांच्या हातचा एकदम निसर्गाच्या सानिध्यात केलं असा मस्त आहे की माशांची पार्टी तर आता आम्ही भांडी वगैरे धुतो वायसर पडतो आणि जातो घराक तर आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद.